dear friends. Hope you all are fine and good in your health. मी मानसी सर्वांचं स्वागत करते. आज आपण तुमची जी पोयम आहे प्लीज लिसन तिला वाचूया आणि तिचा अर्थ समजूया. खूप छान पोयम आहे. प्लीज लिसन म्हणजे कृपया ऐका. ज्याच्यामध्ये एक ॲडोलसेंट जो आहे, एक किशोर वयाचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही म्हणू शकता, तो आपल्या पेरेंट्सला, आपल्या आई वडिलांना जे आहे तो म्हणतोय की कृपया ऐका, माझी गोष्ट ऐका, मला सल्ले देऊ नका, आणि आपल्या मनातल्या गोष्टी तो खूप काही सांगतो. या पोयमशी तुम्ही डायरेक्टली रिलेट करू शकता, कारण की तुम्ही स्वतः सुद्धा आता त्याच वयातनं चालले आहात. तर चला वाचूया आपण ही पोयम प्लीज लिसन. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये ही पोयमचं पूर्ण वाचून चुकलो होतो. आता आज आपण हिचा अर्थ समजावू. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. याचा अर्थ काय झाला? जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही माझी गोष्ट ऐका, तुम्ही माझी गोष्ट ऐका, लिसन म्हणजे काय ऐका, अँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ऍडवाइस, तर तेव्हा तुम्ही मला काय करता, सल्ले देणं सुरू करता. ऍडवाइस म्हणजे काय, सल्ला देणं. तर मी तुम्हाला म्हणतो की माझी गोष्ट ऐका आणि तुम्ही त्याच्याशिवाय काय करता, माझी गोष्ट तर ऐकत नाही आणि मला सल्ला देणं सुरू करून देता. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क, तर तुम्ही ते नाही केलं जे मी तुम्हाला म्हटलं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की माझी गोष्ट ऐका, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर मला सल्ले देऊ लागले. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही माझी गोष्ट ऐका, तर तुम्ही काय केलं, तुम्ही यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे, तर तुम्ही मला सांगू लागले की मला असं का नाही सोचलं पाहिजे, का नाही मला असं फील केलं पाहिजे. तर म्हणजे काय की मी म्हणतोय की तुम्ही माझी गोष्ट ऐका, पण तुम्ही मला माझी गोष्ट तर सोडली एकीकडे आणि तुम्ही मला सांगताय की तुला असं नाही वाटलं पाहिजे, तुला असं वाटलं पाहिजे, असं केलं पाहिजे. तर पहिले सल्ला देऊ लागले, दुसऱ्यांदा तुम्ही सांगू लागले की तुला असं फील नाही केलं पाहिजे. यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स, तर तुम्ही माझ्या भावना ज्या आहेत, फिलिंग्स म्हणजे काय, भावना असतात, तर माझ्या भावना ज्या आहेत ते आपल्या पायातळी कुचलताय. ट्रॅम्पलिंग म्हणजे काय, पायातळी कुचलून देणं, तर त्या सगळ्या तुम्ही कुचलून देताय, तुम्ही माझी गोष्ट ऐकत नाहीये. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही माझी ऐका and you feel you have to do something to solve my problem, तर तेव्हा तुम्ही काय करता, तुम्हाला असं वाटू लागतं की तुम्हाला काही केलं पाहिजे, माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, माझी समस्या दूर करायला काही केलं पाहिजे आणि माझी समस्या दूर करू लागता. यू हॅव फेल्ड मी, तर तेव्हा तुम्ही काय करता, तुम्ही मला फेल करता. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये आणि तुम्ही माझे जितके प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करताय, म्हणजे यू हॅव फेल्ड मी, मला आपल्यावर विश्वास चालला जातो. स्ट्रेंज ऍज दॅट मे सीम, तर हे बहुतेक तुम्हाला विचित्र वाटेल ही गोष्ट. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. ऐका, मी फक्त हे म्हणतोय की माझी ऐका. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. काहीच बोलू नका, काहीच करू नका, फक्त माझी ऐका. ऍडवाइस इज चीप, ऍडवाइस जी असते म्हणजे सल्ला देणं जे असतं ते फार चीप असतं. चीप म्हणजे काय, स्वस्त असतं. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. आता हे बघा, हे जे लिहिलंय 20 cents वाला ही जी लाईन आहे न्यूजपेपर पर्यंत, याचा इथे अर्थ पहा, आपण वाचूया पहिले. This is a reference to the columns in newspapers where people write about their problems and the columnist offers advice. See if your local papers have it. तर हे काय, हे एक रेफरन्स दिला गेला आहे. आपण न्यूजपेपर वाचला असेल तुम्हा लोकांनी कैदा. न्यूजपेपर मध्ये काय असतं की कॉलम्स असतात वेगवेगळे, ते लोक आपल्या समस्याचं निवारण विचारतात की मला असाचा त्रास आहे. त्याच्यात फिजिकल पण होतात आणि मेंटल प्रॉब्लेम्स पण असतात की मला ही प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये काय असतं, कॉलमिस्ट ऑफर्स ऍडवाइस, जो कॉलम लिहिणारा असतो तो त्यांना ऍडवाइस देतो, त्यांना सल्ला देतो. तर हे काय म्हणतात की अशा प्रकारचे जे सल्ले असतात इथं कॉलम मध्ये, न्यूजपेपर मध्येही लोक देतात. तर ऍडवाइस इज चीप म्हणजे की सल्ला जी आहे ती स्वस्त असते बहुत. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. म्हणजे तुम्ही जर 20 cents द्याले तर तुम्हाला बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्राम, ॲबी अँड बिली दोघांच्या समस्याचं निवारण एकाच न्यूजपेपर मध्ये होऊन जाईल, फक्त 20 cents मध्ये. का, कारण की ऍडवाइस जी आहे ती बहुतच चीप आहे, बहुत स्वस्त आहे, सल्ला कोणी पण देऊ शकतं.
अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ. हे तर मी स्वतःकरताही करू शकतो. मी पण अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये जाऊन आणि मी पण आपल्याकरता सल्ला घेऊ शकतो किंवा कुणाशी पण मी विचारू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस, पण मी हेल्पलेस नाहीये. म्हणजे की मी आपली मदत स्वतः करू शकतो. मे बी डिस्करेज अँड फॅल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. मी बहुतेक निराश आहे, माझ्यात आता बहुतेक साहस नाहीये, पण मी हेल्पलेस नाहीये. माझ्यामध्ये जे आहे शक्ती आहे, मी स्वतः काम करू शकतो आपले. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. जेव्हा तुम्ही माझ्याकरता काही करता, जे की मी स्वतःकरता करू शकतो अँड नीड टू डू फॉर मायसेल्फ, आणि मला करायला पाहिजे. समजले ना? म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्याकरता काही काम करता, माझ्या कोणत्या समस्येचं निवारण करायकरता तुम्ही माझ्याकरता काही करताय आणि ते काम मी स्वतः करू शकतो किंवा मला केलं पाहिजे स्वतः करता, तर तुम्ही काय करता? यू कंट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएडिक्वेसी. तर तुम्ही माझा जी भीती आहे माझ्या आतली आणि माझ्या आतली जी कमतरता आहे, जी मला अशी वाटते, जिची मला भीती वाटते, तिला तुम्ही वाढवताय, कंट्रीब्यूट करताय त्याच्यामध्ये, माझे काम तुम्ही स्वतः करून, अशा प्रकारे. बट वेन यू एक्सेप्ट ऍज अ सिम्पल फॅक्ट, पण जेव्हा तुम्ही ही एक सिम्पलशी फॅक्ट आहे, जी साधारणशी गोष्ट ही एक्सेप्ट करता, हिला मान्य करता, दॅट आय फील व्हॉट आय फील, की मला जे वाटतं ते मला वाटतं, माझी फिलिंग जी आहे ती आहे, माझी अशीच भावना आहे. नो मॅटर हाऊ इररॅशनल, ती किती पण तर्कसंगत नसो, म्हणजे ती तर्कसंगत नाही राहिली तरी पण मला अशी भावना वाटते. कारण की काय असतं, किशोर वयामध्ये अक्सर जे आहे मुला मुलींना अशा अशा गोष्टी सुचतात, अशा अशा गोष्टी डोक्यात येतात, ज्यांचं काही तर्कशी दूर दूरपर्यंत जे आहे वाचता नसतो. हा इररॅशनलचा अर्थ दिलाय इलॉजिकल, ज्याचं लॉजिक नसतो, विदाउट एनी रिझन ऑर बेस, म्हणजे ज्याचं काही कारण नसतं आणि काही बेस नसतं अशा गोष्टींचं. तर परत सांगते, बट वेन यू एक्सेप्ट एज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इररॅशनल, पण जेव्हा तुम्ही ही गोष्टला स्वीकार करता, एक साधारण जी गोष्ट आहे जी की मला जसं वाटतं तसं वाटतं, किती पण ती गोष्ट जे आहे तर्कसंगत नसो तरी सुद्धा, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. तर तेव्हा मी जे आहे तुम्हाला कन्व्हिन्स करणं, तुम्हाला आपल्या गोष्टीशी सहमत करणं सोडून देईन, तेव्हा मी ह्याला थांबवून देईन. अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इररेशनल फिलिंग. आणि तेव्हा बहुतेक मी, जेव्हा तुम्ही माझ्या मागे लागणं सोडाले आणि अशा प्रकारचे मला प्रश्नोत्तर सोडाले, तेव्हा मी आपला जो हे माझं इररॅशनल फिलिंग आहे, माझी जी गैरतर्कसंगत जी फिलिंग आहे, भावना आहे, ती का आहे या गोष्टीला समजाय करता मी जे आहे त्याचं मागचं जे कारण आहे ते मी शोधू शकू, की असं मला का होतं, मला अशा गोष्टी का सुचतात. अँड वेन दॅट्स क्लिअर द आन्सर्स आर ऑब्व्हियस अँड आय डोंट नीड ऍडवाइस. आणि जेव्हा असं होऊन जाईल तर तेव्हा काय होईल, शेवटी मी आपले आन्सर, जे माझे उत्तर आहे या प्रश्नांचे, ते मी शोधून घेईन स्वतः, आणि मग मला कोणत्याच प्रकारच्या ऍडवाइसची, सल्ल्याची जरूरत नाही राहिली. इररॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. जे आपल्या आतल्या इररॅशनल फिलिंग्स असतात, ज्याच्यात काही तर्क नसतो, अशा ज्या भावना असतात त्या पण मेक सेन्स, म्हणजे की त्यांच्यामध्ये काही गोष्ट असते, जेव्हा आपण हे समजून घेतो की त्यांच्या मागली गोष्ट काय आहे, व्हॉट्स बिहाइंड देम, की त्याच्या मागे काय असंय, का आपल्याला असं वाटतंय, तर अशी इररॅशनल फिलिंग काय येते, त्याच्याही मागे काही ना काही कारण असतं. तर तेव्हा जेव्हा आपण पाहू, जेव्हा समजायचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला समजण्यात येईल. Perhaps that's why prayer works sometime. For some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. म्हणूनच बहुतेक काही लोकांकरता प्रेयर, प्रार्थना जी असते ती काम करते, कारण की गॉड इज म्यूट, देव जो आहे तो म्यूट आहे, म्हणजे मुका आहे, देव काही बोलत नाही. अँड ही डझंट गिव्ह ऍडवाइस टू ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. तो कधी ऍडवाइस देत नाही, लोकांना सल्ले देत नाही, किंवा लोकांचे जे बिघडलेले कामं असतात त्यांना ठीक करायला जात नाही. ते आपण जातो, आपण देवाला हात जोडतो, जशी आपले त्रास बोलतो, काही करतो, पण तो काही बोलत नाही आपल्याला परत. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. देव नुसतं ऐकतो, सगळ्यांच्या गोष्टी घराने ऐकतो आणि तुम्हाला तुमच्या हिशोबे काम करू देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. म्हणून प्लीज जे आहे माझी गोष्ट ऐका, कृपया ऐका आणि माझी गोष्टीकडे लक्ष द्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न. आणि जर तुम्ही काही बोलणं चाहताय तर 1 मिनिटाकरता थांबा, थोड्या वेळ थांबा, तुमची वेळ येस्तरी थांबा. अँड आय विल लिसन टू यू. आणि तेव्हा मग मी तुमची गोष्ट सुद्धा ऐकेन. म्हणजे जर तुम्ही तुमची गोष्ट काही म्हणणं चाहताय तर अगोदर माझी गोष्ट ऐका, मग मी तुमची गोष्ट सुद्धा ऐकेन. ऑथर अननोन,
या पोएमचे ऑथर जे आहेत ते अननोन आहे, अनॉनिमस आहे, म्हणजे आपल्याला माहित नाही की कोणी ही कविता लिहिलेली आहे. नाउ वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप एक्सरसाइजेस. फर्स्ट एक्सरसाइज इज कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द लाईन्स ऑफ द पोएम. सो हिअर आर सम लाईन्स आर रिटन. काही लाईन्स लिहिलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. पहिली लाईन आहे, व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी यू स्टार्ट. ठीक आहे ना. तर इथे लिहिलं आहे की जेव्हा मी काही तुम्हाला सांगू लागतो, काही ऐकायला म्हणतो, तेव्हा तुम्ही सुरू करता. काय स्टार्ट करता? गिव्हिंग ऍडवाइस टू मी. यू स्टार्ट गिव्हिंग ऍडवाइस टू मी. तुम्ही मला ऍडवाइस देऊ लागता, सल्ले देऊ लागता. इग्नोरिंग माय फिलिंग्स. मला फिलिंग्स, जे माझ्या भावना आहेत त्याला इग्नोर करता, त्याच्याकडे दुर्लक्ष करता. फिलिंग दॅट यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. तुम्ही असं करू लागता की तुम्हाला माझी समस्याचा समाधान करायचंय, याच्याकरता काही तुम्ही करू लागता, असं तुम्ही करता. आता बघा, हा फार महत्वाचा आहे पुढचा भाग आपला, डायरी रायटिंग. डायरी रायटिंग म्हणजे काय असतं, ह्याचा फुल क्वेश्चन मी नाही लिहिलाय, मी नुसतं शॉर्ट मध्ये लिहून दिलं डायरी रायटिंग. आपल्याला ह्याच्यात काय करायचं, क्वेश्चन मध्ये 7 दिवसाची डायरी लिहायची, 7 डेजची फॉर 1 वीक. आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे की आपल्या शेजारी कोणी आलंय, तुम्ही कोणी नवीन व्यक्तीला भेटले आहात, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना, अशा काही गोष्टी लिहायच्या. तर डायरी कशी लिहितात हे मी सांगतेय एक्झाम्पलरी तुम्हाला, आणि पुढची डायरी तुम्ही स्वतःच लिहायचा प्रयत्न कराल. जसं असं लिहायचं सर्वात आधी डे 1 म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, डे 2, डे 3 असा करून. डे 1, टुडे आय मेट अ न्यू नेबर. आज मी आपल्या नवीन नेबरशी भेटलो. आय वॉज हॅपी टू नो दॅट देअर सन इज ऑफ माय एज. तर मला खूप प्रसन्नता झाली हे ऐकून, हे जाणून की त्यांचा जो मुलगा आहे तो माझ्याच वयाचा आहे. अँड स्टडिंग इन स्टँडर्ड 9, आणि तो सुद्धा 9 स्टँडर्ड मध्येच पडतो. नाव कंटिन्यू द सेम डायरी रायटिंग फॉर द रिमेनिंग 6 days. तर अशाच प्रकारे जे आहे तुम्हाला डे 2, डे 3 असं करून पुढचे जे अनेक 6 दिवस आहेत, म्हणजे 7 दिवस असतात आपल्याला सप्ताहामध्ये, तर ते जे आहे तुम्हाला 7 डेजची डायरी लिहायची. तर 6 डेजची आता तुम्ही अशाच प्रकारे ही स्टोरी समजून कंटिन्यू करा की काय होईल. नाव सी क्वेश्चन नंबर 5. आपला पहिलेचा क्वेश्चन होता डायरी रायटिंगचा, ज्यात मी तुम्हाला सांगितलं की डायरी कशी लिहायची. आता आहे राईट अन इनफॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनेजर टू हिज हर पेरेंट एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. ह्याच्यात काय करायचंय आपल्याला, इन्फॉर्मल लेटर लिहायचंय. म्हणजे लेटर्स 2 तरीकेचे असतात, एक फॉर्मल, एक इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक. तर इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र लिहायचंय. आपण आपल्या जितके सख्खे लोक असतात, मित्र मैत्रिणी, आई वडील किंवा कोणी जे आपले संबंधी असतात, सगळे संबंधी, त्यांना इनफॉर्मल लेटर लिहितो. तर अशा प्रकारचा एक टीनेजर आहे आणि एक आपल्या पेरेंट्सला पत्र लिहितोय, एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. जी आता आपण कविता वाचली त्याच्यामधनं थॉट्स घेऊन, त्याच्यामधनं जे विचार घेऊन आपली ही एक पत्र लिहायचंय आपल्याला. पत्रात सर्वात आधी तुम्ही लक्ष ठेवा, राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला आपल्याला जे आहे काय करायचं असतं, ऍड्रेस लिहायचा. तुम्ही पत्र लिहिता तर तुमचा ऍड्रेस येईल A3 गाला रेसिडेन्सी, प्रभादेवी, मुंबई, आणि मग पिनकोड. तर हा एक इमॅजिनरी ऍड्रेस आहे. तुम्ही आणि काही कोणचा तुमचा स्वतःचा किंवा एक इमॅजिनरी ऍड्रेस लिहा. ऍड्रेस लिहिल्यानंतर मग डेट येईल 22 जुलै 2020. त्याच्यानंतर मग तुम्ही जे संबोधन करताय, ज्याला पत्र लिहिताय, सपोज इथे पापा आहेत, तुम्ही मम्माला लिहिताय तर डिअर मम्मी किंवा आई काही पण लिहू शकता. तर डिअरेस्ट पापा, आर यू सरप्राइज टू सी दिस लेटर. काय तुम्ही हा पत्र पाहून सरप्राईज झाले, आश्चर्य वाटलं तुम्हाला. आय वॉन्टेड टू टॉक टू यू डायरेक्टली अबाउट दिस, बट देन आय थॉट आय विल बी एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ बेटर इन अ लेटर. तर म्हणतोय की मी आपलं जे आहे तुमच्याशी डायरेक्टली बोलणं चाहत होतो, पण मला असं वाटलं की मी आपल्याला एक्सप्रेस जे आहे नीट प्रकारे अशा पत्राच्या प्रकारेच करू शकतो. आय एम स्टील अपसेट ओव्हर आर आर्ग्युमेंट विच टूक प्लेस यस्टरडे. मी अजूनपर्यंत अपसेट आहे, फार जास्त मी दुखी आहे, जे आपला आर्ग्युमेंट झाला होता, वादविवाद झाला होता काल. आय वॉज अ लिटिल बिट रूड विथ यू. मी तुमच्या बरोबर बहुतेक थोडासा रूड होऊन गेलो होतो. पण तुम्ही लोक ही गोष्ट फील करू शकताय की तुम्ही ज्या एज मधनं जाताय, की तिकंद असं होत असेल की आई वडिलांची गोष्टी तुमच्या पटत नसतील, आणि तेव्हा काय होतं की वादविवाद होतो आणि मग तुम्ही उंच आवाजात त्यांच्याशी बोलून देता. तेव्हा तुम्हाला काही नाही वाटत, नंतर तर तुम्हालाही वाटत असेल ना की मी चूक केली. अशाच प्रकारे बट आय जस्ट वॉन्टेड यू टू लिसन टू माय कन्सर्न. पण मी नुसतं हे चाहत होतो की तुम्ही माझी गोष्ट ऐका, मला काय वाटतं ते. इन्स्टेड ऑफ लिसनिंग टू मी कम्प्लिटली यू स्टार्टेड ऍडवाइजिंग मी. पण तुम्ही माझी गोष्ट पूर्ण ऐकली नाही आणि मला सल्ले देणं सुरू केलं.
दॅट रिअली हर्ट मी अ लॉट. तर ह्याच्या कारणाने मला फार वाईट वाटलं. आय ऑलवेज विश दॅट आय शुड शेअर माय थॉट्स विथ समवन. मला नेहमीच असं वाटतं की मी आपल्या जे फिलिंग्स आहे, आपले जे विचार आहेत ते कुणाबरोबर शेअर करू, वाटू. शेअरिंग मेक्स मी हॅपी अँड फील लायटर. जेव्हा मी अशा प्रकारे शेअर करते आपल्या गोष्टी, दुसऱ्याशी वाटते आपल्या गोष्टी मनाच्या, तेव्हा मला चांगलं वाटतं, मी प्रसन्न होऊन जाते आणि मला हलकं फील होतं. बट वेन एव्हर आय ट्राय टू शेअर समथिंग विथ यू, पण जेव्हाही मी तुमच्याशी काही शेअर करायचा प्रयत्न करते, यू स्टार्ट ऍडवायझिंग मी इन्स्टेड ऑफ लिस्निंग टू मी. तर तेव्हा तुम्ही काय करता, मला सल्ले देणं सुरू करून देता. इन्स्टेड ऑफ लिस्निंग, माझी गोष्ट ऐकण्याच्या ऐवजी मला सल्ले देऊ लागता. आय होप यू विल ट्राय टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. मला वाटतं की तुम्ही आता माझी फिलिंग्स, माझ्या भावना समजाले. युअर्स लव्हिंगली, साहिल शैला. याच्यात तुम्ही एक नाव कोणतं लिहू शकताय. मी इथे 2 नावं लिहिले की मुलं आणि मुलीचं. तर अशा प्रकारे हे पत्र आपण पाहिलं. आज आपण जे आहे पोयम वाचली, खूप छान भाव होता कवितेचा आणि तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि तुम्ही त्याला रिलेट करू पावले असाल. याच्याच बरोबर पत्र, इनफॉर्मल लेटर जो आपण पाहिला तो आज शिकलो आपण. आणि त्याच्याच बरोबर डायरी रायटिंग. डायरी रायटिंग मी नुसता 1 पार्ट केलाय डे 1चा. बाकीचे 7 डेजचं तुम्हाला स्वतः लिहायचं आहे, तो तुम्ही लिहा. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.